हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद महान प्रभू येशूराजा. धन्यवाद येशू, धन्यवाद. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज प्रभू येशू जेव्हा लोकांमधून चालत होता, गर्दीतनं चालत होता, तर प्रत्येक शिष्य विचार करत होते की आमच्यामध्ये सगळ्यात मोठा, स्वर्गामध्ये सगळ्यात मोठा कोण असेल, पृथ्वीवर पण सगळ्यात मोठा कोण असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जे शिष्य होते सगळ्यामध्ये सगळे लोक श्रेष्ठच होते, पण हे लोक विचार करत होते या 12 शिष्यामध्ये सगळ्यात पहिला प्रथम आम्ही स्वर्गामध्ये सगळ्यात मोठा कोण असणार. आज तुम्ही पण विचार करत असणार की आमच्या घरामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणाला मिळणार. हालेलुया. हालेलुया. तसे हे शिष्य पण विचार करत होते, हा परमेश्वरानंतर, या येशू नंतर आम्हाला अधिकार कसा मिळणार. येशू स्वतः म्हणतो, ज्याला माझ्या पाठी चालायचं आहे, ज्याला पुढे व्हायचं आहे, ज्याला मेहनत करायची आहे, त्याने सगळ्यात पहिलं माझं नम्र सेवक होणं गरजेचं आहे. ज्याला या प्रॉपर्टी पाहिजे आहेत, त्याला माझी वचनं फॉलो करायची आहेत, त्याला माझ्या वचनाचा स्वीकार करायचा आहे. जेव्हा बायबलमध्ये एक स्पष्टीकरण लिहिलेलं आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त जेव्हा चालत होते तर 12 शिष्य एकमेकाकडे बघत होते की ते विचार करत होते, आतल्या कल्पना करत होते, मनातल्या मनात विचार करत होते, डिसाईड करत होते की आमच्यामध्ये स्वर्गामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे आणि कोणाला चांगली जागा भेटेल, कोण परमेश्वराच्या बाजूला बसेल. असे हे 12 शिष्य एकमेकाच्या मनामध्ये विचार करत होते. आणि बायबल स्पष्टपणे सांगत आहे की त्यांचे विचार, त्यांचे कल्पना, त्यांचे हेत हे ओळखून प्रभू येशू त्यांना म्हणालेला आहे, जो सर्वात मोठा होऊ पाहतो त्याने सगळ्यात पहिलं, सगळ्यात नम्र होणं गरजेचं आहे. हालेलुया. तेव्हा शिष्य चालत असताना काय लोक आपल्या दाढीला असे गोंजारत होते. दाढीने मोठा असल्या कारणाने, काय लोक वयाने मोठा असल्या कारणाने त्यांना वाटलं की आता सगळ्यात मोठा, यांच्यामध्ये सगळ्यात मोठा मी आहे. ते एकमेकाचे वय देखील विचारत असतील, एकमेकाला विचारत तरी असेल की सगळ्यात मोठा आमच्यामध्ये कोण असणार. त्याच्यामध्ये पेत्र तर एकदम वयस्कर दिसत होता, अनेक शिष्य त्याच्यामध्ये वयस्कर दिसत होते, वयस्कर दिसत होते. हे 12 शिष्यामधनं काही लोक वयस्कर होते. त्यांना असं वाटलं की स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात पहिलं प्रथम आम्हाला जागा मिळणार, कारण की आम्ही प्रभू येशूचा स्वीकार केला आहे आणि प्रभू येशू आम्हालाच निवडणार. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज जे घरामध्ये मोठे आहेत किंवा ज्या एका घरामध्ये 10 भाव आहेत, कोणाला प्रॉपर्टी भेटणार. तर हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काय लोकांच्या जीवनात असं झालेलं देखील आहे की घरात मोठा असताना बारक्याला सगळं काही मिळालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. जो देवाचा लाडका आहे, जो देवाच्या वचनाचा स्वीकार करतो, जे देवाच्या वचनाचा पूर्णपणे अभ्यास करतो, जो देवाला जाण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वर त्याला सगळ्या काही गोष्टी देतो. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका वडिलांना जेव्हा 2 मुलं असतात तेव्हा तो बघत असतो या 2 वडिलांमधनं, म्हणजे 2 भावामधनं कुठला मुलगा चांगलं काम करतो. मोठा भाऊ चांगलं काम करतो की बारका भाऊ चांगलं काम करतो. हालेलुया. ही 2 मुलं असतात, त्या वडिलाला 2 मुलं असतात. त्या दोघांपैकी जो वडिलांचं चांगलं काम करतो, जो वडिलांची इज्जत करतो, जो वडिलांची किंमत करतो, अशालाच तो सगळ्या प्रॉपर्टी आणि दंड देतो. तसं प्रभू येशू पण बघत होता की या 12 शिष्यामध्ये कुठला शिष्य आहे जो मला, माझ्या वचनाला फॉलो करतो, जो माझ्या वचनाचा स्वीकार करतो आणि माझी वचनं काय आहेत ह्याचा पूर्णपणे अभ्यास करतो. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला असं वाटतं की मी वयाने मोठा आहे, म्हणजे स्वर्गाचं राज्य माझं असणार आहे. पण आज तुम्हाला सांगू इच्छितो, जे बायबल म्हणतं बालका लोकांना परमेश्वराने, प्रभू येशूने बालकाच एका आपल्याजवळ बोलवलं आणि सगळ्यांच्या तोंडावर पूर्णपणे टाळा लावलेला आहे. हालेलुया. आज प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे की आमच्या घरात कोण मोठा आहे, कोण मोठं आहे आणि कोण मुख्य त्याला प्रॉपर्टी भेटेल आणि कशा पद्धतीने मिळत असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला सांगतो, ज्याचा त्या रेशन कार्डमध्ये नाव देखील नाही आहे, ज्या लोकांचं त्या आधार कार्डवरती नाव देखील नाही आहे, ज्या लोकांचं या पृथ्वीवर काहीच नाही आहे, अशा लोकांना भरपूर प्रॉपर्टी भेटत आहे. ज्याचं भरपूर काय आहे त्याच्याकडे काय नाही आहे. म्हणून येशूने स्वतः वचनामध्ये सांगितलं आहे, काय लोकांना हा दिला आहे तर त्याच्याकडे आहे, त्याच्याकडून ते घेतलं जाईल, आणि त्याच्याकडे नाही आहे तर त्याला दुप्पट दिलं जाईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही कशा प्रकारे प्रभूचं वचन ऐकता आणि कशा प्रकारे तुम्ही स्वीकार करता हे तुमच्यावरती आहे. हे शिष्य जेव्हा चालत होते ते एकमेकाला ढकलत होते, एकमेकाला असं एकमेकाला असं ढकलून बघत होते की काय
परमेश्वर काय म्हणतो, प्रभू येशू काय म्हणतो ह्याच्यामध्ये. प्रभू येशूने एवढ्या गर्दीमध्ये एका बालकाला बोलवलं, आपल्या जवळ बोलवलं. तुम्हाला जर तान्या बालकासारखं जर होता येत नसेल तर तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. 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 येशू बोलतो की बालका लोकांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. मग आता मोठ्या लोकांनी करायचं काय? हालेलुया, हालेलुया. 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 तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज काय लोक विचार करत असतात की आम्ही मोठे आहोत, आम्ही मोठे आहोत, आम्ही मोठे आहोत. पण माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, तुम्ही मोठे तरी असला तरी दिमागाने तुम्हाला छोटं होणं गरजेचं आहे. तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येईल. काही लोक बघा वयाने भरपूर मोठे असतात, पण ते हमेशा मनामधून एकदम शांत पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, नम्रतेपणाने लहान पोरासारखे असतात. हालेलुया, हालेलुया. 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 धन्यवाद महान प्रभू येशू. धन्यवाद येशू. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, याच्यामध्ये सगळे शिष्य जेव्हा एकत्र चालत होते तेव्हा ते एकमेकाला विचारत होते, चौकशी करत होते, कोण बोलणार. अरे ते एकमेका, आता तुम्ही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुमच्या घरात, तुमच्यामध्ये जर कोण मोठा असेल, घरामध्ये लहान भाऊ असेल, तर तो कसा करेल, अरे दादा तू बोल ना, अरे दादा तू बोल ना, अरे तू बोल ना, तू बोल ना. म्हणून येशू जेव्हा चालत होता तेव्हा कोणाची हिंमत होत नव्हती येशूला विचारायची की आमच्यात मोठा कोण आहे, आमच्यात मोठा कोण आहे आणि आमच्यात कोण मोठा असणार. शिष्य एकमेकाविषयी विचार करत होते, एकमेकाला डिसाईड करत होते की कोण मोठा असणार, कोण मोठा असणार. येशूने काय केलं, त्यांच्यामध्ये एका गर्दीमधून त्या मुलाला, एका बारक्या मुलाला जवळ बोलवलं आणि बोलावून त्याला सांगितलं, जो कोणी अशा तान्या बालकासारखं होतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. आज काय लोकांना वाटतं, प्रवेश स्वर्गाच्या राज्यात आमचा तेव्हा होईल जेव्हा आम्ही त्याच्या प्रभूमध्ये मोठे होऊ. प्रभूमध्ये आपल्याला मोठे नाही व्हायचं, तर सगळ्यात पहिलं आपल्याला प्रभूमध्ये छोटं व्हायचं आहे. प्रभू येशूने कधीच येऊन मोठेपणा केलेला नाही आहे. आज आपल्या लोकांना मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, आजचा जो विषय आहे, आपल्याला वर्चस्व करायची जी सवय असते ती आज आपल्याला तोडायची आहे, आज या वचनाच्या द्वारे. हालेलुया. काय लोकांना मोठेपणा लय आवडतो, लय. काय लोकांना वाटतं की मी मोठा झाला पाहिजे, मी अमुक झालं पाहिजे, मी डॉक्टर झालं पाहिजे, मी इंजिनियर झालं पाहिजे, मी हे झालं पाहिजे, मी तो झालं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, झालं पाहिजे. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याच्यामध्ये पण, या वचनामध्ये पण शिष्य मोठे व्हायचा लय प्रयत्न करत होता. त्यांना वाटलं की आम्ही येशूच्या जवळ, येशूच्या समोर, येशूच्या सिंहासनासमोर आम्हाला तोही अधिकार पाहिजे होता. आणि येशूने पाहिलं, त्यांच्या मनामधले, अंतःकरणातले विचार पाहिले, बघितले आणि त्याच्यानंतरच त्याने एका लहान मुलाला बोलवलं आणि येशू म्हणाला, कोण या तान्या बालकासारखा जर नम्र होत असेल तरच त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. आज कोणाला तान्या बालासारखं व्हायचं नाही. आपण बोलतो ना, काय रे डोक्याने येडा आहेस का? येडा असलेलाच माणूस शहाणा असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्याला नम्र व्हायचं आहे. येशू ख्रिस्त एवढा मोठा देवाचा देव, प्रभूंचा प्रभू असताना देखील त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. दुसरा, योहानाच्या हाताकडून बाप्तिस्मा घेतला. तो एवढा लीन आणि नम्र झाला, एखाद्या कोकर कातरणाऱ्या, एखाद्या मेंढराप्रमाणे गप्प आणि चुप्प राहिला. एवढा नम्र, एवढा नम्र, एवढा नम्र. त्याने एवढं नम्र राहायला सांगितलंय आणि जो जो त्याच्यावरती विश्वास करतो त्याला पण त्याने नम्र राहायला सांगितलंय. तुम्हाला कोणी काय बोलत असला तरी नम्र राहा, गप्प राहा, चूप राहा. जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र कराल तेव्हा परमेश्वर तुम्हाला उंच ठिकाणी नेऊन ठेवणार आहे. हालेलुया, हालेलुया. त्याचं वचन म्हणतं की जो कोणी स्वतःला नमिवतो त्याला उंच केला जाईल. पण आज आपण कसं करतो, आपण त्या वचनाला उलट करतोय. आपण आपल्या स्वतःला नमवीत नाही तर आपण उंच करतोय, आपल्या स्वतःला आपण उंच करतोय. आपल्याला असं वाटतं की आम्ही मोठ्या पोस्टवर असलो, आम्ही मोठ्या गोष्टी केल्या तरच परमेश्वर आमच्याशी खुश होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला जर एक मोठा लीडर बनायचा असेल, एक मोठा चर्चचा एक हेड बनायचा असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला त्या सभेमध्ये झाडू मारणं गरजेचं आहे. तिथे झाड लोट करणं गरजेचं आहे. तिथे काही सेवकाही तुम्हाला दिले असत्या, निस्वार्थ निघमंडी तुम्हाला प्रभू परमेश्वराचे कार्य करायचं आहे. तुम्ही प्रभू येशूचं काम करताना असं विचार करायचा की तुम्ही येशूचं काम करताय, तुम्ही कुठल्या माणसाचं काम करत नाहीये. आज येशूच्या संगत असणारे सेवक लोक विचार करत होते की आम्हाला स्वर्गाचा अधिकार कसा मिळेल, आम्ही सगळ्यात मोठं जागा, आम्हाला सगळ्यात मोठं प्राधान्य कसं काय मिळेल. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तरी येशूने त्या लहान मुलाला जवळ बोलून अशा पद्धतीने त्यांना एक लिंक दिली की तुम्ही नम्र व्हा तर तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल. हालेलुया, हालेलुया. शिष्यांना मोठे पद पाहिजे होते. काही ठिकाणी चर्चेसमध्ये काही लोक येतात, काही लोक
चांगल्या स्थानावर जायला बघतात, मुख्य जागेवर जायला बघतात, काही लोक कॉयर व्हायला बघतात, काही लोक इंस्ट्रुमेंट वाजवायला बघतात, काही लोक मोठी मोठी जागा घ्यायला बघतात. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोण व्यक्ती हातात झाडू घ्यायला मागत नाही, कोण व्यक्ती बाथरूम धुवायला तयार होत नाही, कोणीच व्यक्ती छोटं काम करायला तयार होत नाही. प्रभू येशू परमेश्वर असताना त्याने सगळ्यात कम छोटं काम त्याने निवडलं. तुम्ही बघा, प्रभू परमेश्वर, प्रभू येशू एवढा मोठा स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असताना देखील तो एका सुताराच्या घरी कामाला, एका सुताराच्या घरी जन्माला आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही काय लोक म्हणत असाल की मी काय एवढा गरिबीमध्ये जन्माला आलो. आज प्रभू परमेश्वर या गरिबीमध्ये जन्माला आला आणि तो गरिबीत जन्माला आला म्हणून आपण धनवान झालेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. आज तो गरिबीमध्ये का आला, तो एवढा लीन आणि एवढा नम्र झाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला नम्र राहायला आवडत नाही, आपल्याला लीनपणा आवडत नाही. एखादा आपल्याला कोण काय बोललं लगेच आपण उलटं बोलतो, लगेच आपल्याला कोणी काय बोललं तर लगेच आपण उलटं बोलतो. आपण आपले समोरच्याला काहीतरी काय सुनावल्याशिवाय गप्प राहत नाही. येशूच्या तोंडावर थुकलं तरी तो गप्प आणि चुप्प राहिला. येशूला कुर्सावर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याला एवढा माराच्या फटक्याने त्याला फटक्याने एवढा त्याला मार बसला नाही, त्याला एवढं मारलं तरी त्याला फटका लागला नाही. पण माझ्या प्रिय बंधूनं आपल्या बोलण्याच्या फटक्याने त्याला लय मोठा मार लागला. तो येशू क्रूसावर असताना देखील मारेकरी त्याला म्हणाले, जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी मार, जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली ये आणि दाखव आम्हाला, प्रकट कर की तू देवाचा पुत्र आहे. त्या टोमण्याने, त्याच्या या एक टंगमुळे, त्यांच्या या अपशब्दामुळे देव खिन्न झाला, नाराज झाला. हालेलुया. हालेलुया. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही जे यूट्यूबला आणि या चॅनलवर आम्ही जे प्रभूची वचन सांगतो, ही सत्य वचनं आणि प्रभू येशूच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सांगतो. ही बनवलेली घटना व काल्पनिक घटना नाही आहे, व कोणाकडून आणलेली व काल्पनिक गोष्ट आम्ही वाचलेली नाही आहे. प्रभू परमेश्वर बायबल स्पष्टपणे सांगत आहे, ज्याच्याकडे ही माझी वचनं तो माझा आहे आणि ही वचनं आज माझ्याकडे आहे, मी त्याचा आहे आणि तो माझा आहे. हालेलुया. हालेलुया. येशूने या वचनामध्ये सांगितलेलं, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या शिष्याला त्याने लिंक दिली. एक अशा पद्धतीने सांगितलं की तुम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या दाढीला कोणचरत असाल, अरे मी मोठा आहे, काय लोक आपल्या केसाला मोठी केस करून येशूसारखी, तर त्यांना वाटत असेल की मी मोठा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूने त्यांच्या समोर एका बालकास बोलवलं. तुम्हाला पाहायचं या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, तर आपण बघूया या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. मत्ते 18 मध्ये आणि वचन 1 ते 3 मध्ये पाहूया आपण. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? हालेलुया. हालेलुया. शिष्य येशूच्या जवळ येऊन म्हणाले, सगळ्यात मोठा स्वर्गाच्या राज्यात कोण? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो येशू चालला तोच मोठा आहे. आमेन. हालेलुया. येशू त्याच्याबरोबर चालला, येशू त्यांच्याबरोबर चालला, येशू त्यांच्याबरोबर राहिला. पण त्यांना असं वाटलं की आज जर आमच्याबरोबर एवढा मोठा परमेश्वर चाललाय, सगळ्या काही गोष्टी चालल्या आहेत, एक आपण बंपर ऑफर विचारून बघूया की आमच्यापैकी 12 शिष्यामध्ये कोणाची लॉटरी लागते. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लॉटरी लागली त्या तान्या मुलाची. हालेलुया. हालेलुया. आज प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला स्वर्गात जागा मिळेल, माझं स्वर्गामध्ये मोठं स्थान असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला लहान होणं गरजेचं आहे. एखादा सौम्य पद्धतीने लहान होणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, लहान म्हणजे कशा पद्धतीचं लहान. आज तुम्ही बघा, तुमच्या घरामध्ये एखादा लहान मुलगा असेल, तुम्ही त्याला मारा, त्याला वाईट अपशब्द बोला, त्याला चिडचिड करा, त्याला मारा, झोडा, काही करा आणि त्याला तुम्ही लाडाने बोला, ए बाबू जरा जवळ ये, लगेच तो पोरगा तुमच्या जवळ येतो. त्याला मारलेलं समजत नाही, त्याला कोणी काय बोललेलं कळत नाही, पण त्याला प्रेम एवढं कळतं, त्याला फक्त प्रेम कळतं. आणि ताने मुलं अशा पद्धतीचे असतात, त्यांना फक्त प्रेमची ही भाषा कळते. तुमचं जर मुलावर चांगल्या पद्धतीचं प्रेम असेल आणि तुम्ही किती, काही लोक बघा किती मुलाला मारतात, सोडतात, ओरडतात, पण ती मुलं कधी आपल्या आईला सोडत नाही, आपल्या वडिलांना सोडत नाही, आपल्या फॅमिलीला सोडत नाही. कारण की तान्या मुलांना जी समज परमेश्वराने दिली आहे त्या मोठ्या माणसाला समज नाही आहे. हालेलुया. 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 मोठ्या माणसाला जर तुम्ही काय बोलाल तर लगेच तो उलटं बोलणार, पण तुम्ही छोट्या मुलाला तुम्ही काय बोला,
एका अपशब्द बोला किंवा मारझोड करा, पण तो मुलगा एका शब्दाने बोलणार नाही, काय करणार नाही, नाराज होऊन कोपऱ्यात बसेल, पण तुम्हाला अपशब्द बोलणार नाही, कारण की तो लीन आणि नम्र आहे. तुम्हाला तशा पद्धतीने व्हायचं आहे. तुम्हाला कोणी काय बोलत असताना तुम्हाला गप्प आणि चुप्प राहायचं आहे. प्रभू येशूला देखील एवढं लोकांनी त्रास दिला, त्याला एवढं प्रॉब्लेम केला, त्याला एवढी समस्यात त्याला टाकलं, तरी येशू कधी एका शब्दाने बोलला नाही की मी असा आहे, मी तसा आहे. येशूने स्वतःला कधीच प्रकट केलं नाही. हालेलुया. हालेलुया. आज आपण लोक आहेत, आपण आपल्या स्वतःला प्रकट करतो. तुला माहीत नाही मी कोण आहे, तुला माहीत नाही मी कोण आहे, मी काय करू शकतो तुला माहीत नाही. आपण एकच शब्द असतो, मी कोण आहे, मी कोण आहे. पण येशू कोण आहे ह्याचा कधी जाणण्याचा आपण प्रयत्न करत नाही. तर आपण या वचनामध्ये पाहिलंय माझे प्रिय बंधू भगिनी, त्यावेळी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण, सगळ्यात मोठा कोण. म्हणजे हे लोक जे शिष्य होते त्याच्या बाजूला आले, त्याला धडपड करायला लागले. कोणाची हिंमत नव्हती होत त्याला विचारायची. ते बुद्धमुनी येशूच्या अंगावर पडायला लागले, बुद्धमुनी त्याच्या अंगावर हे करायला लागले, त्याला झटापट करायला लागले. म्हणजे असं वाटलं की येशू आमच्याशी काहीतरी बोलायला पाहिजे, हे जरा लांब राहा, हे शिष्य जरा लांब राहा, जरा कृपा करून लांब राहा, असं काहीतरी बोलायला पाहिजे. बोलल्यानंतरच काय लोकांना कसं बोलल्याशिवाय कळत नाही. आता त्या शिष्याने काय केलं, येशूच्या अंगावर पडायला चालू केलं, धक्का मारायला चालू केलं. म्हणजे येशूला हा आपला टच, आपला स्पर्श होतोय हे कळून तरी तो येशू आपल्याला काहीतरी बोलेल या उद्देशाने शिष्य त्याच्या अंगावर पडत होते. आणि येशू त्यांना त्यांच्या मनातल्या कल्पना, फक्त परमेश्वर तुमच्या मनातल्या कल्पना ओळखतो. शिष्य त्यांच्या अंगावर पडत होते, तर त्याच्या पडण्याचा उद्दिष्ट काय होता, त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, त्यांना कुठल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे हे येशूला माहीत होतं. आणि जेव्हा ते अंगावर पडण्याच्या अगोदरच येशूने एका तान्ह्या मुलाला जवळ बोलवलं. हालेलुया. हालेलुया. तुम्ही बोलणार स्वर्गाच्या राज्यात तान्ही मुलं काय करणार, मग आम्ही लोकांनी, मोठ्या लोकांनी करायचं काय. हालेलुया. हालेलुया. मोठ्या माणसाने छोटं व्हायचं आणि छोट्या माणसाने मोठं व्हायचं. हालेलुया. हालेलुया. आज आपण लहान मुलांना काय बोलतो, जर तुम्ही बाळा तू मोठं होशील तर तुला सगळं समजेल, बाळा तू मोठं होईल तर सगळं समजेल. पण मुलाला जेवढं दिमाग आहे, लहान मुलाला जेवढं दिमाग आहे तेवढं मोठ्या माणसाला नाही आहे. तुम्ही मोठ्या माणसाला कितीही चांगल्या पद्धतीने समजवा, किती चांगल्या पद्धतीने प्रेम करा, किती चांगल्या पद्धतीने आपुलकी दाखवा, मोठा माणूस कधी ना कधी विसरून जातो, आपल्याला धुडकावतो आणि आपल्या विरुद्ध बोलायला लागतो. पण हा छोटा जो मुलगा आहे त्याला कसलंच भान नसतं, कसल्या पद्धतीने चालत नाही. रांगणारा मुलगा काही लोकांनी पाहिला असेल, त्याला कळत नाही त्याच्या हातात काय आहे. तो कधी चाकू उचलतो, कधी काही पदार्थ, कसल्या गोष्टी उचलतो, त्याला काहीच कळत नाही. प्रभू येशू म्हणतो असे आजान व्हा, सगळ्या गोष्टीत आजान व्हा. आज आपण कसे स्वतःला मॅच्युअर झालेले समजतो, स्वतःला शाणे समजतो, स्वतःला स्मार्ट समजतो, म्हणून आज आपण स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी भरपूर खटपट करतो. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनी, जेव्हा येशूला जेव्हा हे प्रश्न विचारल्यानंतर शिष्य विचारत पडले की आता करणार काय. तर आपण बघूया आता काय करणार आहे या वचनामध्ये 2 मध्ये बघा. तेव्हा त्याने एका बालकाला बोलवून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले. त्यांच्यामध्ये उभे केले, साईडला उभे केले नाही. तेव्हा त्याने काय केले, त्यांच्यामध्ये उभे केले. तेव्हा त्याने एका बालकाला बोलवून त्यांच्यामध्ये उभे केले. म्हणजे त्यांच्यामध्ये जे सगळे उभे होते ते बघायला लागले, आता हा करतो काय या मुलाचं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा जो लहान मुलगा होता, हा जो लीन मुलगा होता, त्याला काही समज नव्हती, तो अज्ञानी होता. प्रभू परमेश्वराने अशा माणसाला निवडलंय ज्याला काही ज्ञान नाही. प्रभू परमेश्वर अशा लोकांना निवडतो जे दिसायला स्मार्ट नाही, जे पूर्ण शिकलेले आहेत, सगळ्या पदव्या गॅरंटी वगैरे घेतलेल्या आहेत, सगळ्याकडे मोठमोठे पदवी आहेत. परमेश्वर अशा लोकांना निवडत नाही. तर प्रभू येशू बोलतो लीन त्या लोकांचाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. आज किती लोक येशूकडे याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या पदव्यामुळे, त्यांच्या शिक्षणामुळे, त्यांच्या डिग्र्यामुळे आज ते प्रभू येशूला पूर्णपणे ओळखू शकत नाही, समजू शकत नाही. आणि मग त्यांना असं वाटतं की आमचं प्रभूकडे येणं चुकीचं आहे. हालेलुया. हालेलुया. तर आज प्रभू परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने त्या तान्ह्या बाळाला मध्ये का उभं केलं हे तुम्हाला सांगू इच्छितो मी. तो तान्हा बाळ जेव्हा त्यांच्यामध्ये उभा राहिला तेव्हा त्याला समज नव्हते की आता प्रभू येशू आपल्याबरोबर काय करणार आणि काय आपल्याशी बोलणार आहे. येशू म्हणाला स्वर्गाचं राज्य त्या लोकांचंच आहे, बाळका लोकांचं स्वर्गाचं राज्य आहे. आज बाळका लोक भांडत नाही,
झगडत नाही, काय पद्धतीने मारामारी करत नाही. लहान मुलं एकदम खेळण्यामध्ये मंद असतात, त्याला कसल्या गोष्टीची चिंता नसते, कसलीच धास्ती नसते, कसलीच विचार नसतात. आज तुम्ही मोठ्या माणसाला घ्या, तो चिंते टेन्शन प्रॉब्लेम. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गामध्ये कसल्या प्रकारचं टेन्शन आणि प्रॉब्लेम नाही. स्वर्गात फक्त आनंद आहे. लहान पोरं बघा हमेशा बघा, ते लहान पोरं कशाशीही खेळतात, कशा पद्धतीनेही खेळतात. त्यांना कसल्या गोष्टीची चिंता वाटत नाही, त्यांना काम करायची गरज वाटत नाही, त्यांना जॉब करायची गरज वाटत नाही, त्यांना कुठल्याच गोष्टीची कसर करायची गरज वाटत नाही. त्यांना माहिती आहे आम्हाला देणारा आमचा स्वर्गातला पिता आहे. तसं त्यांना वाटतं, तसं पृथ्वीवर त्यांचा पिता आहे, तसा आज तुमचा आणि माझा एक स्वर्गातला महान पिता आहे. हालेलुया, हालेलुया. तर आज बघूया, जेव्हा येशूने आपल्या शिष्यांमध्ये या तान्ह्या मुलाला मध्ये उभं केलं, त्याच्यानंतर काय बोलला आपण या वचनामध्ये वापस बघूया. तर 3 मध्ये काय आहे? आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतोय तुमचा पालट म्हणजे आज ऐकून घ्या, तुमचा पालट म्हणजे जो मोठा माणूस आहे, जो ज्ञानी व्यक्ती आहे, जो स्वतःला शाणा समजणार आहे, जो स्वतःला स्मार्ट समजणार आहे, त्याने स्वतःला नम्र करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने सांगितलं तुमचा पालट म्हणजे तुम्ही असे आहात तर तुम्हाला असं होणं गरजेचं आहे. हालेलुया. पालट होणं म्हणजे असं आहे, पहिलं तुम्ही असे होता, आता असे व्हा. तुम्हाला स्वतःला चेंज करणं गरजेचं आहे. आज आपण स्वतःला चेंज करत नाही तर कसं काय आपण स्वर्गामध्ये जाणार? पालट होणं गरजेचं आहे, परिवर्तन होणं गरजेचं आहे, चेंजेस होणं गरजेचं आहे. आपण काही ठिकाणी वाचतो जुना जायगा नया आएगा, पण आपण जुनच देत नाही तर नवीन येणार कसं? आपला जुना स्वभाव सोडा. हालेलुया, हालेलुया. येशू या वचनात सांगतो जुना स्वभाव सोडा. तुमचं पालट होणं गरजेचं आहे. तुम्ही बदलणं गरजेचं आहे. जर तुम्ही बदलणार नाही तर तुम्ही स्वर्गात जाणार नाही. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूला मिळालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचं पालट होणं म्हणजे तुम्हाला चेंज होणं गरजेचंच आहे. माझ्या बोलण्यामुळे नाही तर येशूच्या वचनावर विश्वास करून तुम्ही सुधारायला तयार व्हा. हालेलुया, हालेलुया. तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 3 मध्ये पुन्हा एकदा वाचून तुम्हाला सांगू इच्छितो मी. बघा, मी तुम्हाला एक सांगतो पण आहे. हा, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. विषय संपला. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही काही करा, तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. आज किती लोक खटपट करतात स्वर्गात जाण्यासाठी. डेली प्रार्थना, डेली आराधना, डेली स्तुती, रात्री उठून प्रार्थना, सगळ्या पद्धतीने परमेश्वराला खुश करायचा प्रयत्न करतात आहे, पण स्वतःला चेंज करायचा प्रयत्न ते करत नाही. पालट होणं गरजेचं आहे. जुना स्वभाव सोडणं गरजेचं आहे. जर आज तुम्ही जुना स्वभाव सोडायला तयार आहात तर ही प्रार्थना तुमच्या लाईफमध्ये चमत्कार करणार. हालेलुया, हालेलुया. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा पालट होणं हे एकदम इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. पालट होणं म्हणजे तुम्हाला स्वतःला चेंज होणं गरजेचं आहे. तुमचा जो जुना स्वभाव होता, जो सतत तुम्ही राग करत होता, सोडून द्या. तुम्ही सतत शिवीगाळ करत होता, सोडून द्या. तुम्ही अपशब्द डेली बोलत असाल, सोडू द्या. आज परमेश्वराच्या वचनाला स्वीकार करा आणि हळूहळू आपला पालट करायला सुरुवात करा. बालकाप्रमाणे झाल्याशिवाय तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. म्हणजे तुम्ही आता 80 वर्षाचा काना असू द्या, तुम्ही 70 वर्षाचा काना असू द्या, 60 वर्षाचा काना असू द्या, आज तुम्हाला लहान होणं गरजेचं आहे. काही म्हातारी माणसं असतात, एक वयाने असतात, वृद्ध माणसं असतात, ते लहान पोरांबरोबर खेळतात. का खेळतात? कारण की त्यांना तो जुना त्यांचा स्वभाव त्यांना आठवतो, लहानपणाचे दिवस त्यांना आठवतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तसं येशू ख्रिस्त आज म्हणालेल्या वचनामध्ये तुमचा पालट होणं गरजेचं आहे, तुम्हाला सुधारणं गरजेचं आहे आणि प्रभू येशूच्या वचनात आणि प्रभू येशूचा स्वीकार करणं गरजेचं आहे. तर आज तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही स्वतःला सुधारायला, स्वतःला पालट तुम्ही स्वतःचं पलटी करायला, तुम्ही स्वतःला चेंज करायला जर तयार असाल तर मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करत आहे प्रभू येशूच्या नावात, आणि आजपासून तुम्ही हळूहळू सुधारायला तयार होणार आहेत. हालेलुया, हालेलुया. मी विश्वासाच्या द्वारे प्रार्थना करतो. डोळे बंद करा.
हालेलुया राजा, धन्यवाद महान पिता परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, अद्भुत उद्धार करत्या सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या महान पवित्र नामात मी प्रार्थना करत आहे प्रभू परमेश्वर. जेवढेही पिता परमेश्वर या यूट्यूब चॅनलवर आणि जिथे कुठे हा शेअर केला जाणार आहे हा व्हिडिओ, तिथं पिता परमेश्वर आज पद्धतीने पालट होऊ दे पिता परमेश्वर. प्रत्येकाचं आयुष्य चेंज होऊ दे पिता परमेश्वर. जे आजारी होते त्यांना बदल प्रभू परमेश्वर, जे दुःखात होते त्यांना बदल परमेश्वर, ज्यांना जॉब नव्हता त्यांना बदल परमेश्वर. प्रभू येशू, आज तू बदली करायला आलेला आहे. आज पालट होणं गरजेचं आहे. आज आम्हाला तान्या मुलाची बुद्धी दे, आज आम्हाला समजाची ज्ञान दे, आम्हाला आमच्या स्वतःचा शहाणपणा व आमच्या स्वतःचा बडाई पिता परमेश्वर तुझ्या प्रेमापासून आम्हाला लांब करत आहे. प्रभू येशू, तुझं नम्रतेचं दान आमच्यामध्ये पिता परमेश्वर कार्य करू दे. आज प्रभू परमेश्वर मी प्रार्थना करतो या क्षणाला इथे जमलेल्या लोकांना तू आशीर्वादाने भर पिता परमेश्वर. जे जे हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना मोठ्या पद्धतीने पिता परमेश्वर स्वर्गीय देवदूत या क्षणाला स्पर्श करू दे. इन द नेम ऑफ जीसस रबाराबा सेखेराबो शठालाबा सेखेरिबो खरबा. येशूच्या मान पवित्र नावात सांगत आहे, सर्व शरीराचे आजार, सर्व दुखणं, सगळ्या प्रकारच्या बिमारी प्रभू येशूच्या नावाने निघून जा. तुमच्यावर, तुमच्या फॅमिलीवर आलेले सर्व प्रकारचे संकट, समस्या आणि प्रॉब्लेम प्रभू येशूच्या नावाने निघून जा. तुमच्यावर आलेले सर्व शैतानाचे जाळ, हर एक शैतानाचे बाण प्रभू येशूच्या नावाने मी शैतानाला बांधतो. इन द नेम ऑफ जीसस. ओ रिबा शबाराबा सिताराबा सोखरबा. प्रभू येशूच्या नावाने तुमच्यावर, तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या घरादारावर प्रभू येशूचा महान आशीर्वाद हो. इन द नेम ऑफ जीसस माय लॉर्ड. आमेन. प्रभू येशूच्या नावात आमेन. गॉड ब्लेस यू माझ्या मित्रांनो. आमेन. आमेन. आमेन.